Hello everyone and welcome to the second part of the lesson on saying sorry please, written by Alfred George Gardner. Dear students, in the first part of the video we saw the importance of politeness and courtesy while living in our society. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की समाजात राहताना आपल्याला नम्रता आणि सामाजिक शिष्टाचार या गोष्टी पाळणे फारच गरजेचे असते. कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा आत्मसन्मान फारच महत्त्वाचा असतो, हो ना? चला तर पाहूया या लेसनचा सेकंड पार्ट. बट दिस टाइप इज रेअर दॅन इट यूज टू बी. पार्ट 1 मध्ये आपण बघितल्याप्रमाणे लेखक या ठिकाणी एका कंडक्टरचं उदाहरण देतो आहे की अशा प्रकारचे कंडक्टर खूप दुर्मिळ असतात. I fancy the public owes much to the Underground Railway Company, which also runs the buses, for insisting on certain standard of civility in its servants and taking care that the standard is observed. लेखक म्हणतो की लंडनमधील लोकांनी अंडरग्राउंड रेल्वे कंपनी जी लंडनमध्ये मेट्रो व बस सेवा पुरवते तिचे खरोखरच आभार मानले पाहिजेत, कारण या कंपनीत काम करणारे लोक जनतेशी कसे बोलावे हे जाणतात व तसे नियमही पाळतात. In doing this is not only making things pleasant for the traveling public but performs an important social service. हे करत असताना ते फक्त लोकांचा प्रवास सुखकर करत नाहीयेत, तर एक महत्त्वाची सामाजिक जबाबदारी सुद्धा बजावत आहेत. It is not therefore with any feeling of unfriendliness to the conductor as a class that I pay a tribute to a particular member of that class. आणि लेखक म्हणतो की मी एका विशिष्ट कंडक्टर बद्दल बोलतो म्हणजे बाकीचे सर्व वाईट आहेत असं काहीच नाही. I first became conscious of his existence one day when I jumped to a bus and found that I had left home without any money in my pocket. मला प्रथम त्या प्रेमळ कंडक्टरच्या अस्तित्वाची जाणीव झाली जेव्हा मी एकदा खिशात पैसे न घेता घर सोडले आणि बसमध्ये प्रवासासाठी बसलो. असा अनुभव कदाचित विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही आला असेल की घाईगडबडीमध्ये आपण पैसे घरीच ठेवून प्रवासाला निघतो. Everyone has had the experience and knows the feelings, the mixed feelings which the discovery arouses. प्रत्येकाला असा अनुभव आला असेल आणि त्या भावना, विशेष करून त्या मिश्रित भावना जो शोध जागृत करतात हेही तुम्हाला माहिती असेल. You are annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. आपण रागावलेले आहात कारण आपण एखाद्या मूर्खासारखे दिसता आणि धूर्त सुद्धा वाटतं. म्हणजे बाकीचे लोक आपल्याकडे संशयाने पाहायला सुरुवात करतात की किती खोटं बोलतोय. You would not be surprised if the conductor eyed you coldly as much as to say, yes, I know that stale old trick. जर कंडक्टरने आपल्याकडे थंड डोळे लावले तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, आणि जर तो म्हणाला, अरे ही जुनी युक्ती मला माहिती आहे, नाव देन यू गेट आउट ऑफ द ट्रेन ऑर द बस. आता तू आपल्या या बसमधून किंवा ट्रेनमधून खाली उतर. तो खाली उतरायला सांगतो आपल्याला. Even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience of missing your train or your engagement. आणि जरी एखादा कंडक्टर चांगला माणूस असला आणि त्याने आपल्याला अतिशय सहजपणे खाली उतरवले तरी आपल्या अडचणी वाढतात, कारण आपल्याला परत घरी जावे लागते आणि आपण कामावर मीटिंगला सुद्धा कदाचित वेळेवर पोहोचू शकत नाही. Having searched my pockets in vain for stray coppers and having found
आय वॉज अटरली पेनीलेस. मी माझ्या खिशात काही कॉपर्स म्हणजेच काही तांब्याची नाणी शोधण्याचा प्रयत्न केला आणि मी पूर्णपणे पेनीलेस असल्याचे मला समजले. एकही पेनी नसणे म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये एकही छदाम खिशात नसते. छदाम म्हणजे एकही पैसा नसणे. आय टोल्ड द कंडक्टर with as honest face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. तेव्हा मी कंडक्टरला इतके प्रामाणिक चेहरा करून सांगितले की मी भाड्याचे पैसे देऊ शकत नाही आणि पैशासाठी मला परत घरी जावे लागेल. Oh, you needn't get off that. That's all right, said he. All right, said I. But I haven't a copper on me. अरे तू उतरू नकोस, सर्व काही ठीक आहे, असे कंडक्टर म्हणाला. ठीक आहे, मी म्हणालो, पण माझ्याजवळ एक पैसा देखील नाही. ओ, आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. Where do I want to go? And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. तो कंडक्टर म्हणाला की मी तुझे तिकीट बुक करीन. कुठे जायचे आहे तुला? आणि त्याने तिकिटाचा बंडल हवेत अशा पद्धतीने हाताळला जणू मला बँक म्हणजे लंडन मधील एक शहर आहे, ही काही पैशाची बँक नाही, बँक पासून कोठेही चक्क हाँगकाँग पर्यंत तिकीट देण्याची त्याची तयारी होती. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम. मी त्याला म्हणालो तुम्ही फारच दयाळू आहात. अँड टोल्ड हिम व्हेअर आय वॉन्टेड टू गो. अँड ॲज ही गेव मी द तिकीट, आणि मी कुठे जायचे आहे ते सांगितले आणि जेव्हा त्याने मला तिकीट दिले, आय सेड बट व्हेअर शॅल आय सेंड द फेअर. फेअर म्हणजे प्रवासाचे भाडे. तेव्हा मी म्हणालो पण मी भाड्याचे पैसे नंतर कोठे पाठवू तुम्हाला? ओ, यू विल सी मी सम डे ऑल राईट, ही सेड चेअरफुली, ही सेड हॅपीली ॲज ही टर्न टू गो. अरे तू मला एक दिवस नक्की पुन्हा भेटशील, कदाचित त्यावेळेस तू मला ते पैसे दे. अँड देन लकीली माय फिंगर्स still wandering in the corners of my pocket, lighted on a shilling and the account was squared. तो जायला निघाला तेव्हा तो आनंदाने म्हणाला, आणि मग सुदैवाने माझे बोट अजूनही जे खिशामध्ये पैसे शोधत होते ते फिरता फिरता खिशामधील एका शिलिंग वरती गेले. शिलिंग म्हणजे हा एक नाण्याचा प्रकार आहे बघा. 1 shilling is equal to 12 pence and 1 pound is equal to 100 pence. आणि अशा प्रकारे मी पैसे देऊन हिशोब पूर्ण केला. But the fact did not lessen the glow of pleasure which so good-natured an action had given me. परंतु या कंडक्टरच्या वागण्यामुळे आनंदाची चमक कमी झाली नव्हती जी मला त्याच्या चांगल्या कृतीमुळे मिळाली होती. म्हणजे समाजामध्ये एवढे हेल्पिंग स्वभावाचे व्यक्ती फारच कमी मिळतात. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. काही दिवसानंतर मी त्याच बसमध्ये प्रवास करताना वाचत असताना माझ्या पायाच्या अंगठ्यावर कोणीतरी जोरात पाय दिला. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. मी लगेचच थोडा राग आणि अधिक क्लेशाने वर पाहिले आणि त्याच कंडक्टर मित्राचा आनंदित चेहरा मला परत एकदा दिसला. म्हणजे थोडक्यात कंडक्टरचाच पाय लेखकाच्या पायावर पडला होता. सॉरी ही सेड. तो कंडक्टर लगेच प्रामाणिकपणे म्हणाला, सॉरी, माझी चूक झाली आहे. आय नो these are heavy boots. मला माहिती आहे की हे जरा जड बूट आहेत. Got them because my own feet get trod on so much and now I am treading on other people's.
माझे स्वतःचे पाय नेहमीच खूप दाबले जातात, थोडे वेळ जातात आणि आता मी इतर लोकांच्या पायावरती पाय ठेवत आहे, असा जो कंडक्टर विनोदाने तो म्हणाला. होप आय डिडंट हर्ट यू सर. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय अश्युर्ड हिम ही हॅडंट. तो कंडक्टर म्हणाला की आशा करतो की मी तुम्हाला दुखवले नाही. त्याने मला दुखवले होते पण तो त्याबद्दल इतका विनम्र होता की मी त्याला आश्वासन दिले की नाही नाही मला काहीच झाले नाही. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. यानंतर मी या कंडक्टरला नेहमी बसमध्ये प्रवास करताना पाहायचो. तो एक सज्जन माणूस होता, एक चांगला माणूस होता, एक स्मित हास्य करणारा माणूस होता. ही सीम टू हॅव अन इनएक्झॉस्टेबल म्हणजे कधीच न संपणारा. ही सीम टू हॅव अन इनएक्झॉस्टेबल फंड ऑफ पेशन्स अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. तो त्याच्या प्रवाशांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आय नोटिस्ड दॅट इफ इट वॉज रेनिंग he would run up the stairs to give someone the tip that there was a room inside. माझ्या लक्षात आले की जर पाऊस पडत असेल तर एखाद्याला आतमध्ये जागा असल्याचे सांगण्यासाठी तो त्या डबल डेकर बसच्या सेकंड फ्लोअरला जायचा आणि एखाद्या व्यक्तीला खुणून त्याला खाली घेऊन यायचा. With old people he was as considerate as a son and with the children as solicitous as a father. So वृद्ध लोकांमध्ये तो एका मुलाप्रमाणे रमायचा, त्यांची तो काळजी घ्यायचा आणि तरुण मुलांमध्ये तो वडिलांइतकाच रमायचा आणि तरुण मुलांची सुद्धा तो काळजी घ्यायचा. He had evidently a peculiar warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. तो तरुण लोकांसाठी अगदी मनापासून एक विलक्षण नरम जागा होता आणि नेहमीच त्यांच्याबरोबर तो आनंद घेत असे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॉलेजला येण्यासाठी नेहमी बसने प्रवास करत असतात. तर आपण काही कंडक्टरला बघतो की ते नेहमी कॉलेजच्या मुलांबरोबर मुलींबरोबर नेहमी चेष्टा मस्करीने बोलत असतात. थोडक्यात ते एकदम फ्रेंडली बिहेव करत असतात. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन द बोर्ड इट वॉजंट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. जर गाडीमध्ये त्याच्याकडे एखादा अंध प्रवासी मनुष्य बसला असेल तर त्याला फुटपाथवर रस्त्यावरती सुरक्षितपणे खाली उतरवणे त्याला पुरेसे वाटत नव्हते. ही वुड कॉल टू बिल in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. तो कंडक्टर त्या अंध माणसाला रस्ता ओलांडण्यासाठी देखील मदत करायचा. एखाद्या वेळेस जर का स्टॉप हा नसून थोडीशी पुढची जागा किंवा ठिकाण असेल तर तो ड्रायव्हरला आग्रह करून पुढे थांबवायचा आणि त्या अंध व्यक्तीला रस्ता पार करण्यामध्ये मदत करायचा. In short, I found that he irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. थोडक्यात मला असे आढळले की त्याने चांगल्या स्वभावाने आणि दयाळूपणाचे इतके छान वातावरण सभोवताली तयार केले होते की त्याच्याबरोबरचा प्रवास हा नैसर्गिक सौजन्याने आणि एक चांगली वागणुकीचा धडाच होता. What struck me particularly was the ease with which he got through his work. If bad manners are infectious, so also are good manners. लेखक म्हणतो की मला ज्या गोष्टीचं विशेष नवल वाटायचं ती म्हणजे त्या कंडक्टरच्या वागण्यातील सहज प्रेमळपणा. जर वाईट वागणूक त्रासदायक असेल तर चांगली वागणूक देखील अशीच आहे
असे आपल्याला वाटते. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी, मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. But it is an unusual, uncouth person who can be disagreeable with sunny people. परंतु हा एक असा असामान्य व्यक्ती आहे जो वाईट लोकांशी सुद्धा चांगलं वागतो. जर आपल्याला एखादा असभ्य व्यक्ती भेटला तर आपणही लगेचच असभ्य होतो, रागाने बोलतो, रागाने ओरडतो. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर्स. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे, सेड किट्स. इंग्लिशमधले प्रसिद्ध लेखक जॉन किट्स म्हणतात की माझ्या मनाला एक चांगल्या दिवसापेक्षा काही चांगले करू शकत नाही. अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benedictions of fine day. आणि एक आनंदी व्यक्ती आपल्याबरोबर असणाऱ्या रागट, नाराज लोकांना सुद्धा अगदी छान दिवसाची सुरुवात आशीर्वादाप्रमाणे करून देतो. म्हणजे थोडक्यात चांगल्या लोकांच्या सानिध्यात आपण नेहमी चांगले होतो, आनंदी लोकांच्या सानिध्यात आपण नेहमी आनंदीच राहतो आणि रागट लोकांच्या स्वभावात सानिध्यात आपण नेहमी रागटच होतो. सो आता आपल्यावर अवलंबून आहे की आपल्याला कोणाबरोबर राहायचं आहे. एखाद्या आनंदी व्यक्तीबरोबर, एखाद्या आशावादी व्यक्तीबरोबर. आशावादी म्हणजे येस ऑप्टिमिस्टिक इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो, जो नेहमी सकारात्मक विचार करतो. की आपल्याला एखाद्या पिसिमिस्टिक व्यक्तीबरोबर म्हणजे जो नेहमी नकारार्थी विचार करतो त्याच्याबरोबर राहायचं आहे. अँड सो इट वॉज ऑल्सो फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस अँड हिज सिव्हिलिटी, हिज कॉन्सिलेटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. आणि म्हणूनच त्या सभ्य कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच आनंदी वातावरण होते आणि त्याचा स्वभाव, त्याचा स्वतःचा सुसंस्कृतपणा, त्याचा सुलभ आणि चांगला विनोद सहन केल्यामुळे त्याच्या प्रवाशांना नेहमी आनंदित वाटायचे. इन लाइटनिंग दिस स्पिरिट ही लाइटन्ड हिज ओन टास्क. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. त्याचा, या कंडक्टरचा हा स्वभाव एक चांगली गुंतवणूक होती जिचा फायदा सर्वांनाच व्हायचा. तोही हसायचा आणि सर्वांना हसायला किंवा आनंदी राहायला तो शिकवायचा. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine onto another road. लेखक म्हणतो आता माझ्या बसचा नंबर किंवा बसची वेळ बदलली आहे मी, कारण की आता उशिरा बसमध्ये प्रवास करतो. पण मी हे पाहू शकत नाही, पण मला आशा आहे की त्या कंडक्टरने आपला स्वभाव दुसरीकडे सुद्धा तसाच ठेवला असेल. इट कॅनॉट बी टू वाइडली डिफ्युज्ड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड अँड आय मेक नो अपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पेनेग्रिक ऑन अन अननोन बस कंडक्टर. आता लेखक म्हणतो की मी या अज्ञात बस कंडक्टरवर एक पेनेग्रिक लिहितो आहे, एक गौरवगान एक लिहितो आहे, एक कथा लिहितो आहे. याबद्दल मला अजिबात दिलगिरी वाटत नाही, कारण की या कथेमध्ये तो त्या कंडक्टरची स्तुतीच करत आहे. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर. लीच म्हणजे जळू गोळा करणारा व्यक्ती, आणि जळू एक प्रकारची आळी असते जी उपचारासाठी वापरली जाते. ऑन द लोनली मोर I see no reason why lesser people should not take lesson in conduct from one who shows how very modest calling may be dignified by a good temper and kindly feelings. जर वर्ड्सवर्थ एका गरीब एकाकी व्यक्तीकडून एकाकीपणाने शहाणपणाचे धडे गोळा करू शकतो, तर अत्यंत विनम्र स्वभावामुळे व दयाळूपणाने आपण कसे प्रतिष्ठित होऊ शकतो हे दर्शवणाऱ्याकडून लोकांना आचरणाचे धडे का घ्यायचे नाहीत याचे आश्चर्य वर्ड्सवर्थला वाटते. म्हणजे आपण एखाद्याकडून शिकायला तो श्रीमंतच असला पाहिजे अशातला काही भाग नाही. आपण कोणाकडूनही थोडेसे ज्ञानाचे धडे घेऊ शकतो.
एखादा लहान मुलगा सुद्धा आपल्याला कधी कधी चांगल्या गोष्टी शिकवून जातो. सो एज अँड social standard is not important. What important is the knowledge what we are getting. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. We cannot get them because we cannot get them back by evoking the law. जर आपल्याला एकमेकांना जीवन दयाळू आणि सहिष्णू बनवायचे असेल तर आपण त्या संस्कृती परत मिळवल्या पाहिजेत, ज्या संस्कृतीमध्ये एकमेकांचा आदर करायला शिकवलं जात होतं, मोठ्यांचा आदर करायला शिकवलं जात होतं. तर डेव्हलपमेंट आपण आजकाल म्हणतो आहे. या डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण एकमेकांचा अनादर करायला शिकतो आहोत. आपण आता रिस्पेक्ट हा भाग आपला हळूहळू कमी होत चाललाय आणि म्हणून पूर्वीची जी संस्कृती होती ती कदाचित बरी होती असंच म्हणावं लागेल. कायद्याची विनंती करून आम्ही कुठलीही गोष्ट परत मिळवू शकत नाही. रिस्पेक्ट, आदर हा कायद्याच्या बंधनात अडकून मिळू शकत नाही. म्हणजे रिस्पेक्ट हा विकत घेतला जाऊ शकत नाही. पैशाने तो विकत घेतला जाऊ शकत नाही. तो आपल्याला मिळवावा लागतो. Respect cannot be purchased. It has to be earned. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. पोलीस एक आवश्यक प्रतीक आहेत आणि देवदूतांपेक्षा अजूनही काहीसे कमी असलेल्या समाजासाठी कायदा ही एक आवश्यक संस्था आहे. म्हणजे कायद्यामुळे लोक थोडेसे घाबरतात किंवा थोडेसे डिसिप्लिनमध्ये राहतात, नाही तर लोक फारच बेशिस्त सारखे राहतील. आपण अजूनही सामान्य मनुष्यासारखे आयुष्य जगत आहोत, ज्याला समजवायला पोलीसच लागतात. पोलीस नसतील तर लोक ऐकतच नाहीत. आता उदाहरण ह्या कोरोना एपिडेमिकचं घ्या, की पोलीस दिवसभर सांगतायत की आपण आपल्या घरी थांबावं आपल्या सुरक्षिततेसाठी, तरीही लोक रस्त्यावरती फिरतायत. तर त्यासाठी आपल्याला पोलिसांचीच गरज असते. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. परंतु कायदा आपल्याला कशासाठी प्रोटेक्शन देऊ शकतो बरं? तर केवळ भौतिक हल्ल्यापासून आपले संरक्षण कायदा करू शकतो. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. तसेच शारीरिक हिंसाचारातून नैतिक वागणुकीचा सामना करण्यासाठी लिफ्टमॅनची जी पद्धत होती ती आपल्याला मदत करणार नाही. म्हणजे त्याने लगेचच त्या माणसाला लिफ्टच्या बाहेर फेकलं का? तर म्हणजे त्यांनी माझा आदर केला नाही. अशा गोष्टी करून आपण आदर कमवू शकत नाही. उलट आपण राग ओढवून घेतो, भांडण ओढवून घेतो. I suggest to him that he should have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. तर लेखक म्हणतो की मी त्या लिफ्टमॅनला सुचवतो की कृपया न म्हणणाऱ्या त्या व्यक्तीबरोबर जर तो अधिक सभ्यतेने वागला असता, अधिक चांगल्या प्रकारे वागला असता, तर त्याला अधिक सूक्ष्म आणि परिणामकारक बदला घेता आला असता. थोडक्यात गांधीगिरी करणे. एखाद्याने आपला अपमान केला तरी त्याच्याशी आपण प्रेमाने वागावं असं लेखकाचं म्हणणं आहे. He would have had the victory not only over the boar but over himself, and that is the victory that counts. The polite man lose the material advantage, but he always has the spiritual victory. तर त्या लिफ्टमॅनला फक्त त्या व्यक्तीवरच नव्हे तर स्वतःवर विजय मिळवता आला असता. आता ही गोष्ट आजच्या जमान्यामध्ये खूप अवघड आहे की एखाद्याने आपल्याला ह्या एका गालावरती मारली तर आपण त्याच्या समोर दुसरा गालही पुढे करावा. तशी ही संस्कृती आता तसं पाहता राहिली नाही. आपण लगेचच प्रतिक्रिया करतो किंवा आपण लगेच प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पण लेखकाचं म्हणणं असं आहे की आपण गोष्टींना
शांतपणे हाताळलं पाहिजे आणि विनम्रता दाखवली पाहिजे. सभ्य माणूस कदाचित भौतिक फायदा गमावू शकतो, परंतु त्याचा नेहमीचा आध्यात्मिक विजय नेहमी होतो. आपण दुसऱ्याला नेहमी प्रेमाने वागणूक दिली तर ऑटोमॅटिक आपल्याला प्रेमच मिळतं. मी एक कथा वाचली होती, मला आठवते की संत एकनाथ एके दिवशी सकाळीच नदीवरती आंघोळीला गेले आणि आंघोळीला गेल्यावरती ते आंघोळीहून परत असताना एक व्यक्ती, कदाचित एक विशिष्ट समाजाचा असेल, तो रस्त्यावरती बसला होता आणि त्याने त्यांच्या अंगावर थुंकले. आता थुंकल्यावरती संत एकनाथांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता ते परत आंघोळीला निघून गेले. परत आंघोळ करून आल्यानंतर तो व्यक्ती तिथेच बसला होता, तो व्यक्ती परत त्यांच्यावरती थुंकला. तर संत एकनाथ परत मागे गेले आणि ते परत आंघोळ करून तिथे आले. असं 1, 2 आणि 3 वेळेस झाल्यानंतर तिसऱ्या वेळेस तो व्यक्ती अक्षरशः त्यांच्या पायापाशी आला आणि त्याने त्यांची माफी मागितली. थोडक्यात काय, तर त्याला आपल्या कृतीचा पस्तावा आला. म्हणजे आपण एखाद्याला आपल्या विनम्रतेने सुद्धा जिंकू शकतो, लाजवू शकतो. आय कमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. मी लिफ्टमॅनला चेस्टरफील्डची एक कथा सांगू इच्छितो. In his time, the London streets were without the pavements of today, and the man who took the walls had the driest footing. त्याच्या काळात, म्हणजे लेखकाच्या काळात, लंडनचे रस्ते फुटपाथांशिवाय होते आणि चालण्यासाठी उंच भिंतीच्या कोपऱ्यापासून चालावं लागत होतं. I never give the wall to the scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. तर एक व्यक्ती चालता चालता चेस्टरफील्डला म्हणाला की मी कुठल्याही मूर्खाला या भिंतीपासून जायची जागा अजिबातच देणार नाही किंवा देत नाही. तेव्हा चेस्टरफील्ड अतिशय नम्रपणे म्हणाले की मी नेहमी अशी जागा दुसऱ्या लोकांसाठी देतो, मग माझे पाय पाण्यात ओले झाले तरी चालतील. एक दिवस गल्लीमध्ये चेस्टरफील्डला तो व्यक्ती भेटला आणि तो म्हणाला, मी कधीच चालण्यासाठी कोणाला जागा देत नाही. I always do, said Chesterfield. I always do म्हणजे मी नेहमी देतो. Stepping with a bow into the road. असे म्हणून ते लगेच पाण्यामध्ये उतरले आणि चालू लागले. I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. मी नेहमीच रस्त्यावर लोकांना पाण्याबाहेर चालण्यासाठी जागा देतो, असे चेस्टरफील्ड म्हणाला. आणि मला आशा आहे की लिफ्टमॅन सुद्धा चांगले वागून त्याचा सूड घेऊ शकत होता.